नमस्कार मैत्रिणींनो, कुकरची फक्त एक शिटी काढून एक वाटी भगर आणि 3 बटाटे यापासून अगदी झटपट आणि सगळ्यात सोपी पद्धत दाखवून एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत वयस्कर मंडळी सुद्धा सहज खाऊ शकतील अशा प्रकारची ही चकलीची रेसिपी आज देवदर्शन किचनमध्ये आज आपण पाहूया। तर ही चकली बनवण्यासाठी आपल्याला भगर घ्यायची आहे 1 वाटी। यालाच काही भागामध्ये वरईचा तांदूळही म्हटला जातो। तर वजनी प्रमाणामध्ये ही भगर पाव किलो घेतलेली आहे, म्हणजेच 250 ग्रॅम। कोणत्याही कपाने किंवा वाटीने तुम्ही ही मोजून घेऊ शकता। त्यानंतर ही भगर आपल्याला एखादी पसरट भांड्यामध्ये टाकायची आहे आणि यामध्ये पाणी टाकून अशा प्रकारे अलगद हाताने ही चोळून घ्यायची आहे, म्हणजे याला धूळ वगैरे काही चिटकलेली असली ती निघून जाते। अशा प्रकारे ही भगर आपल्याला स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे। अशा प्रकारचे पांढरट पाणी आता आपल्याला निथळून घ्यायचं आहे। त्यामध्ये आणखी पाणी टाकते आणि तेही पाणी अलगद हाताने हलवून हे पाणी सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे ही जी भगर आहे आपण स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता धुवून घेतलेल्या भगरमध्ये पाणी घालायचं आहे आणि ही भगर आपल्याला भिजत ठेवायची आहे। यावरती झाकण ठेवून साधारण 2 तासासाठी भिजत घालू शकतात किंवा वेळ नसेल जास्तीचा तर 1 तास जरी भिजत घातली तरी काही हरकत नाही। अर्धा किलो हे बटाटे घेतलेले आहे, साधारण 3 बटाटे आहे। बटाटे आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे। बटाटे शिजण्यासाठी जास्त पाण्याची गरज नसते, फक्त 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। कुकर बंद करून कुकरच्या 3 शिट्या काढून घेते। भरभर तुमच्या कुकरच्या शिट्या होत असल्या तर 4 शिट्याही काढू शकतात। बटाटे मस्त शिजलेले आहे। पूर्णपणे थंड झाल्यानंतर साल काढून घेतलेले आहे। आता साल काढून तयार झालेले बटाटे जे आहे ना, आपल्याला खिसणीवरती खिसून घ्यायचे आहे अशा पद्धतीने। आता बटाटे जे आहे पूर्णपणे हे खिसून झालेले आहे। 1.5 तास सुद्धा झालेला आहे। भगर पाहू, भगर थोडी अशी भिजलेली सुद्धा आहे। तर आता आपल्याला कुकर घ्यायचा आहे। तर आपण 1 वाटी भगर घेतलेली होती, म्हणून त्याच वाटीने पाणी सुद्धा आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तर ज्या वाटीने मी भगर घेतली त्याच वाटीने पाणी मोजून घेते। 1 वाटी पाणी कुकरमध्ये टाकलेलं आहे। ही 2री वाटी पाणी आणि ही 3री वाटी पाणी। तर अशा प्रकारे आपल्याला 3 पट पाणी घ्यायचं आहे। 1 वाटी भगर आहे तर 3 वाटी पाणी हे कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे। भगर ही आपण 1.5 तास भिजून घेतलेली आहे। त्यानंतर यावरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। पूर्ण पाणी हे काढून घेतल्यानंतर ही जी भगर आहे ती कुकरमध्ये टाकून घेऊ। आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकर गॅसवरती ठेवायचा आहे। तर गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि हा जो कुकर आहे गॅसवरती ठेवते। कमी ते मीडियम गॅसवरती 1 शिटी काढून घेते आणि दुसऱ्या शिटीमध्ये वाफ भरू द्यायची आहे। 2री शिटी झालेली नाही, गॅस मी बंद केलेला आहे। आता पूर्ण वाफ ही निघू द्यायची आहे। वाफ आपल्याला काढायची नाही। वाफ पूर्णपणे निघाल्यानंतर मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते। ही जी भगर आहे ना, अशी मस्त छान शिजलेली आहे, शिजून एकदम मऊ झालेली आहे। तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ असं लोण्यासारखं हे मिश्रण झालेलं आहे। मिक्स करून घेऊ चमच्याने। मी तुम्हाला हे भगरचे दाणे दाबूनही दाखवते। तर एकदम कमी गॅसवरती आपण शिजून घेतल्यामुळे मस्त शिजलेली आहे आणि गॅस सुद्धा कमी लागतो। मोठा गॅस केला असता तर कदाचित त्यातलं पाणी हे उतू गेलं असतं आणि आपल्याला जास्त शिट्याही घ्याव्या लागल्या असत्या। मस्त ही भगर शिजल्यानंतर खिसून घेतलेला हा जो बटाटा आहे तो या कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मिरचीचा ठेचा टाकायचा आहे। तर हिरवी मिरची घेऊन 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहे, त्या कुटून घेतलेल्या आहे, त्या मिरच्या घालायच्या आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। जेही तुम्ही उपवासाला मीठ खात असाल ते मीठ टाकायचं आहे। थोडंसं यामध्ये जिरं टाकायचं आहे। जिरं खात असाल उपवासाला तर टाका, नाही खात असाल तर नाही, जरी घातले तरी काही हरकत नाही। घातलेले सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। मिरचीचं प्रमाण हे तुमच्या चवीनुसार घालायचं आहे। मी थोडं कमीच घातलेलं आहे मीडियम चवीसाठी। जास्त तिखट हवे असेल थोडं जास्त वापरा मिरचीचं प्रमाण। 1 मिनिट अशा प्रकारे हे मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकतात एकदम स्मूथ अशा प्रकारे हे दिसत आहे। बटाटा या मिश्रणामध्ये मस्त मिक्स झालेला आहे। आता हे जे मिश्रण आहे आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। तर कुरडई बनवायचा जो साचा असतो चकलीचा,
चकलीची चकती लावून या साच्यामध्ये हे भरून घेतलेलं आहे। त्यानंतर प्लास्टिक पेपर हा आथरून घेतलेला आहे। खाली कापड आथरलेला आहे मी आणि कापडावरती प्लास्टिक पेपर आथरलेला आहे। आता चकल्या मस्त आपल्याला बनवून घ्यायच्या आहे। तुम्ही पाहू शकतात किती पांढरी शुभ्र ही चकली दिसत आहे ना। आणि चकली बनवताना कुठेही तुकडं पडत नाही, तुटत नाही। एकसारख्या अशा आपल्याला जेवढ्याही लहान मोठ्या साईजमध्ये चकल्या हव्या आहेत तशा चकल्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहे। तर आहे ना मैत्रिणींनो, एकदम सोपी पद्धत। आपल्याला साबुदाणा हा भिजत घालायची गरज नाही किंवा मिक्सरला काही बारीक करायची गरज नाही। अगदी झटपट 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण कितीही प्रमाणामध्ये चकल्या असो ह्या बनवून घेऊ शकतात। सर्वच चकल्या अशा प्रकारे मी बनवून घेते। चकली बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। तर अशा प्रकारे चकल्यांसोबत काही कुरकुरेही बनवून घेतलेले आहे। चकल्या मस्त ह्या वाळून घेतलेल्या आहे। त्यानंतर मी ह्या चकल्या तुम्हाला तळून दाखवते। तेलामध्ये अशा प्रकारे चकली घालताच लगेचच ही चकली फुलत असते। तर मैत्रिणींनो, साबुदाण्याच्या तुलनेमध्ये पाहायचं झालं तर भगर ही पचायला हलकी असते। आपल्या घरामध्ये जर का वयस्कर मंडळी असली, एकादशी वगैरे व्रत यासारख्या व्रतांना त्यांना एक वेळेस साबुदाणा खायला दिला तर दुसऱ्या वेळेस त्यांना नकोसा वाटतो किंवा साबुदाण्याचे कोणतेही पदार्थ त्यांना नकोसे वाटतात खायला। तर अशा प्रकारे भगरीपासून ह्या चकल्या बनवून ठेवा। एकदम मऊ अशा होतात, वयस्कर मंडळी खाऊ शकतात आणि त्यांना पचायलाही हलक्या फुलक्या असतात किंवा लहान मुलांनाही अतिशय पौष्टिक अशा ह्या चकल्या आहेत। मुलांच्या डब्यामध्येही तुम्ही ह्या चकल्या तळून देऊ शकतात एखादी दिवशी आठवड्यातून। अतिशय चविष्ट आणि झटपट तयार होणारी ही चकली बनवण्याची रेसिपी ह्या उन्हाळ्यामध्ये ही वाळवण रेसिपी नक्कीच करून पहा। ती परफेक्ट ही रेसिपी आहे। अशा प्रकारे मी ह्या काही चकल्या तळून घेतलेल्या आहे। तळून मस्त अशा दिसत आहे, तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो। तर एकदम कुरकुरीत, खुसखुशीत आणि सॉफ्ट अशा प्रकारच्या ह्या चकल्या बनत असतात। मी तुम्हाला तळूनही दाखवते। अगदी अलगद जरी दाबली तरी ही चकली लगेचच तुटत असते आणि अजिबात तेलकटही नाही। अगदी झटपट तयार होणारी हलकी फुलकी चकलीची रेसिपी नक्कीच या उन्हाळ्यात करून पहा। मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्या